ते दोघं एकमेकांसाठी सर्वस्व होते, पण ते कधी एकमेकांचे झालेच नाहीत. आणि हेच त्यांच्या प्रेमाचं सौंदर्य होतं. ही गोष्ट आहे माझी आवडती लेखिका अमृता प्रीतम यांची, अमृता आणि इमरोज यांची. इमरोज हे चित्रकार होते. ते दररोज अमृतासाठी चहा बनवायचे आणि चित्र काढायचे, आणि अमृता रोज त्यांच्यासाठी कविता लिहायच्या. जगाने कितीही गोंधळ घातला तरी शब्द आणि रंग यांच्या दरम्यान त्यांचं प्रेम शांतपणे श्वास घेत होतं. कधीही न सांगितलं गेलेलं, पण मृत्यूनंतरही जिवंत राहिलेलं असं त्यांचं प्रेम. ही कविता ही अमृताजींनी इमरोज यांच्यासाठी लिहिलेल्या कवितांपैकी आणि माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. कवितेचं नाव आहे मैं तुझे फिर मिलूंगी. मैं तुझे फिर मिलूंगी, कहाँ कैसे पता नहीं. शायद तेरे कल्पनाओं की प्रेरणा बन तेरे कैनवस पर उतरूंगी, या तेरे कैनवस पर एक रहस्यमय लकीर बन खामोश तुझे देखती रहूंगी. मैं तुझे फिर मिलूंगी, कहाँ कैसे पता नहीं. या सूरज की लौ बनकर तेरे रंगों में घुलती रहूंगी, या रंगों की बाहों में बैठकर तेरे कैनवस पर बिछ जाऊंगी. पता नहीं कहाँ किस तरह, पर तुझे जरूर मिलूंगी. या फिर एक चश्मा बनी जैसे झरने से पानी उड़ता है, मैं पानी की बूंदे तेरे बदन पर मलूंगी, और एक शीतल एहसास बनकर तेरे सीने से लगूंगी. मैं और तो कुछ नहीं जानती, पर इतना जानती हूं कि वक्त जो भी करेगा यह जन्म मेरे साथ चलेगा. यह जिस्म खत्म होता है तो सब कुछ खत्म हो जाता है, पर यादों के धागे कायनात के लम्हे की तरह होते हैं. मैं उन लम्हों को चुनूंगी, उन धागों को समेट लूंगी. मैं तुझे फिर मिलूंगी, कहाँ कैसे पता नहीं. मैं तुझे फिर मिलूंगी. ही कविता माझ्या मनाच्या अगदी जवळची आहे. तुम्हालाही कधी असं वाटलंय का की काही नाती संपत नाहीत, ती फक्त रूप बदलतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.